माझा मुलगा या स्कूलमध्ये आहे 4-5 वर्षापासून. आम्ही सर्व पॅरेंट्स इथे स्कूलच्या विरोधात जमलो आहोत आणि सध्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याच्यानुसार सुद्धा फॅसिलिटीज अप टू द मार्क नाही आहेत. बेसिक फॅसिलिटीज नाही आहेत, जसं की वॉशरूम्स खूप अनहायजेनिक आहेत, मुलांना युरिन इन्फेक्शन होतं आहे आणि इतके अस्वच्छ वॉशरूम आहेत त्यामुळे मुलं जात नाही आहेत. त्यांना इतर हेल्थचे प्रॉब्लेम होत आहेत सर्व मुलांना, कारण त्यामुळे ते पाणी पित नाहीत, वॉशरूमला जात नाहीत, युरिन इन्फेक्शन होत आहे. हे स्वच्छता असणं, बेसिक एक हायजीन असणं स्कूलमध्ये खूप मॅन्डेटरी गोष्ट आहे जी मिसिंग आहे. परत स्टेअरकेस मुलांना 4-4 मजले चढून वर जावं लागतं. तर लिफ्टची सोय नाही आहे, फक्त 2 लिफ्ट आहेत आणि 7,000 स्टुडंट्स आहेत. 2 मॉर्निंग आणि आफ्टरनून बॅच आहेत. प्रत्येक बॅचमध्ये ऑलमोस्ट 20-20 सेक्शन्स आहेत. तर एवढ्या मुलांच्या मानाने 2 लिफ्ट म्हणजे काहीच नाही आहे. मुलांना एवढी मोठी बॅग घेऊन वर जावं लागतं. त्यानंतर 7-8 फ्लोअर जावं लागतं मुलांना. CCTVचा प्रॉब्लेम आहे आणि जे करंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यानुसार फी हाईक खूप अनजस्टिफाईड आहे. 2 वर्षापूर्वी फी हाईक झाली होती, सर्व पॅरेंट्सनी काहीही न बोलता फी हाईक दिलेली आहे. ॲज पर गव्हर्मेंट इट इज ओनली अप टू द 15% दे कॅन इन्क्रीज प्रोव्हायडेड द फॅसिलिटीज आर अप टू द मार्क. बट आता सध्या जे फॅसिलिटीज आहेत त्यात काहीही इम्प्रूव्हमेंट नाही आहे. सध्या त्यांनी 20% हाईक केलेली आहे फीमध्ये, तर ते अनजस्टिफाईड आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण इथे शांततेत एक निषेध व्यक्त करतो आहे स्कूल विरोधात आणि आम्ही अपेक्षा करतो की 0 फी हाईक होईल, कारण इवन वेंडर्स जे आहेत पुस्तकांबद्दल ते सुद्धा अगदी मोनोपॉली आहे. फक्त 1 किंवा 2 वेंडर आहेत. 8-8 हजार रुपये आम्ही 2nd स्टँडर्ड 3rd स्टँडर्डच्या मुलांसाठी पे करतो आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांचे सुद्धा ऑलमोस्ट 1,000 रुपयामध्ये जे बुक्स येतात, आम्ही 2nd स्टँडर्डसाठी आम्ही 8-8 हजार रुपये भरतो आहे आणि त्यात मुलं त्या बुक्सवर इव्हन MRP सुद्धा नसते. 1,500 हजाराची सिक्कीट देतो आम्ही, त्यात अर्धा किलो तर मातीच असते. 150 रुपयाचं मटेरियल असतं त्यात फक्त, आणि फी देतो आम्ही त्याचे 1,500 हजार रुपये. ते सिक्कीट इव्हन पूर्ण घेतलं सुद्धा जात नाही. तर इवन मोनोपॉली होते वेंडर्सच्या तिथे एवढे हजारो पेरेंट्स जातात आणि तिथे ते वेंडर्स अगदी हडतूड अशी वागणूक देतात पेरेंट्सला की तुम्ही लाईनमध्ये थांबा. आम्ही 3-3, 4-4 तास त्या वेंडर्सच्या तिथे थांबलेला असतो बुक्ससाठी. इवन युनिफॉर्मचं सुद्धा सेम तसंच आहे. युनिफॉर्मचा सुद्धा एक वेंडर दिला जातो, त्या वेंडरमध्ये तिथेच घ्या. आणि आम्ही सर्वजण कॉर्पोरेटमध्ये काम करतो. याचा अर्थ असं नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, आम्हाला सुद्धा 2-3 वर्षापासून हाईक नाही आहे. पण मग कोणत्या बेसिसवर आम्ही या स्कूलला फीस द्यायची? जर फॅसिलिटीजच नाही तर मग फीस हाईक का? इवन बसची फीस जवळच्या डिस्टन्ससाठी सुद्धा हे लोक 30-30 हजार रुपये घेत आहेत. हे खूप अनजस्टिफायबल आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव स्नेहल, एक पॅरेंट फ्रॉम SNBP स्कूल. SNBP स्कूलचे जे पॅरेंट्स आहेत त्यांचा एक प्रतिनिधी बोलतोय. इथे सर्व पालक जे जमलेले आहेत ते फी वाढीच्या विरोधात जमलेले आहेत. ॲक्च्युली या वर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी SNBP स्कूल रहाटणी यांनी ऑलमोस्ट 20% ते 51% ही फी वाढ केलेली आहे. ॲक्च्युली तसं जर म्हटलं तर 2 वर्षापूर्वी ऑलमोस्ट सर्व पालकांनी 16% ही फी वाढ दिलेली होती. याच्यामध्ये सर्व गोष्टी, सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु त्या फॅसिलिटीज काही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना त्या मिळालेल्या नाहीत. असं जर बघितलं तर आत्ता फी जी आहे ती 1st स्टँडर्डपासून ते 8th स्टँडर्डपर्यंत जी 88,000 होती ती आता ऑलमोस्ट 1,06,000 झालेली आहे, जी ऑलमोस्ट 20% वाढ आहे. आणि त्याचबरोबर जी मुलं आता सिनियर KGला होती ती ज्यावेळेस 1st स्टँडर्डला जातील त्यावेळेला त्यांची फी 70,000वरनं वाढून ही ऑलमोस्ट 1,06,000 झालेली. त्याचबरोबर सिनियर KG to 1st KG जाण्यासाठी पालकांकडून 4,000 रुपये हे सुद्धा ॲज अ ॲडमिशन फी किंवा रजिस्ट्रेशन फी ही घेतली जात आहे. त्यामुळे सेम स्कूल आहे, ते स्कूल असल्यामुळे त्यांना 4,000 घ्यायचा काही अधिकार होत नाही आहे. त्यामुळे सर्व पालकांची हीच सर्वांना विनंती आहे. स्कूल प्रशासन तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पण आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला यावर्षीची 0 फी हाईक हवी आहे.
तर त्याबद्दल स्कूल प्रशासनाने त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने आम्हा सर्वांना त्याबाबत सहकार्य करावे, सपोर्ट करावा हीच आम्हा सर्वांची विनंती आहे. नमस्कार. बाबत तुम्हाला काय सांगितलं होतं का? काय कल्पना वगैरे दिली होती? फी वाढी संदर्भात आम्हाला 3 ते 4 महिन्यांपासून नोटीस आली होती. त्या संदर्भात पालकांचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी स्कूलबरोबर पत्रव्यवहार हा चालू ठेवला होता. तर त्या संदर्भात अजूनही काही फायनल नोटीस पर्सेंटेज त्यावेळेला सांगण्यात आले नव्हते, परंतु अजूनही चर्चामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. पालिका प्रशासनाच्या वतीने काही नोटीस वगैरे आल्याची माहिती मिळते? पालिका प्रशासनातर्फे 1-2 दिवसापूर्वीच शाळेला एक नोटीस आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 3 दिवसाच्या आत फी वाढी संदर्भात हे जस्टिफिकेशन मागितलेलं आहे. काय केलंय का अजून त्यांनी खुलासा केलाय का? खुलासा अजून केलेला नाही आहे, ते मे बी 1-2 दिवसात खुलासा करतील. किती फी वाढ होणं अपेक्षित होतं, परंतु आता जास्त फी वाढ गेली आहे? ॲक्च्युली फॅसिलिटी ज्या आम्हाला सांगण्यात आल्या होत्या 2 वर्षापूर्वी तर त्या काही दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आमचं जे म्हणणं आहे की जर तुम्ही फॅसिलिटीज जर देत नसतील तर फी वाढ करू नये. शाळेने अजून एक त्यांची भूमिकेवरती ठाम राहिले तर पुढची तुमची भूमिका काय असणार आहे जर ते फी वाढीवरती ठाम राहिले? आम्ही त्या बाबतीत लोकल लेवलला त्याचबरोबर राज्य शासन पातळ लेवलला सुद्धा आम्ही त्याबद्दलचा पाठपुरावा करत आहोत. आणि RTE म्हणजे शिक्षण कायद्याच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येतील त्या गोष्टी आम्ही करू.